तुम्हाला जे कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं ना मी, बाबांनी बघितलं होतं की बाबा आपली जी राजहंसी मादा आहे ना ती अंड्यावर बसली नव्हती काल. तर रात्री 4 वाजता आलो मी कॅन्डलिंग करायला. रात्री जेवण करायची होती पण विसरलो होतो. बघू आता करून काय म्हणते काय नाही. चल ग थोडं बाहेर तू मजा करतो तर मी करतो कॅन्डलिंग 2 मिनिटात. तुझे अंडे तुला परत. चला मी करतो आता कॅन्डलिंग. व्हिडिओ काय काढत नाही, मला लवकर झोपायला पण जायचंय बाबा. हे आपले घरचे तर एकदम सही सलामत आहेत बरं का, पण हे जे होते ना ते तुम्हाला म्हणलं होतं मी काळ्या पंखाचे राजहंस ते पूर्ण खराब झालेत. म्हणजे ना पिल्ल झालेत बरं का त्याच्यात तयार, पण आहे ना ते आतल्या आतच गेले आणि दिसतं ते. पण याच्यातलं बरोबर बिल वगैरे सगळं हलतंय. एक तर आपलं ऑलरेडी खराब होतं हे वालं, 4 याच्यात दिसतंय. चला बघू आता काय होतंय काय नाही. हे ना तरी पण मी मशीनमध्ये ठेवतो, उद्या सकाळी पूर्ण एकदा चेक करतो की बाबा नीट आहे का नाही. एवढे तिच्या खाली ठेवून प्रॉपरमध्ये, मग ती उब देईन कमी अंड्यांना, बरोबर उब भेटेन जास्त. आता डायरेक्ट चला उद्या सकाळीच भेटू. मी देतो तिला तिथं ठेवून. आता 3 अंडे घेतलेत, व्हाईट पिकिंग्सला टाकलंय. ते आता घास इथंच राहिला होता काल रात्री, तिला बसवलं अंड्यावर. चाललो मी झोपायला. आता उद्या सकाळी भेटू आपण. द्या त्यांना सोडून बाबा, घास टाकतो इकडून तवर. झाडायचं का तिच्या खालचं शेण काढतो मी इकडे. शेळ्या तर सोडा ना तवर, शेळ्या खात्यान नाही. चांगल्या खात्यांना तिच्या खालचं लगेच उचलून काढतो ना शेण. आता मी त्या खालचं लगेच शेण काढतो उचलून. पळाल्या सगळ्या खात्यात, मग लगेच हे करतात. सगळं शेण घेतलंय आता भरून. बाबा त्यांना पाण्यात सोडून राहिलेत. सोडा सोडा सोडा, ते बी घाबरतेत. तुम्हाला नाही आत्ताच नाही, तुम्हाला जा आता, तुम्हाला अजून आवरायचंय राजहंस. पण ते काय खा आता मस्त पैकी घास. तर राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता घास टाकलाय पक्ष्यांना वगैरे सगळ्यांचं झालंय. यातलं पाणी पण सोडलंय हौदातलं, कारण की याच्यातलं शेवाळ झालं होतं. म्हणजे थोडं व्हायच्या आधीच काढून घेतलं. थोडा वेळ आता वाळून द्यायचं उन्हात कडक, संध्याकाळी 4-5 वाजता भरून घ्यायचं हौद मस्तपैकी. गौरीचं पण आवरलंय तिकडं. मला फक्त आहे ना ते राजहंस इकडं आणायचे बरं का, कारण की ते तिथं खाईनाच त्यांना. तिथं कोंडलं इथं या पक्ष्यांना, इथं कोंडलंय ना त्यांच्या जागेवर, तर ते तिथं खाईनात. त्यांना इकडं आणावं लागेल. एक खातेन, दोघं बी खातेन. ते बाबा टाकू राहिले गौरीला. आता जरा आपण शेळ्या आणि गौरीला बाहेर सोडलंय, कारण की ना गावाचं रान झालंय आता मोकळं. तेच खाली पडलेलं वगैरे खात्यान. अय 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 अय, ते फुलात झाड ना खाऊ. सारा का झाला, सारा तिथून चला गौरी. चल चल तिकडं. ओके, लागले वाले वावरात. आता काही टेन्शन नाही. बाबा ते तिकडून येत, घासाकडं पळाव नाही त्याच्यामुळं. आणि ह्या इकडून मस्तपैकी ना भेटलाय. आता गौरीने केलंय चालू, यांना उतरायचंय अजून खाली. ते बोकड तर परत झाडावरचेच खाऊ राहिलाय. इकडं खायचं तर कुठून आल्यात पार पळत पळत पळत. हा, इतक्या लांब कोण जायला लावलं होतं? ते आरडत बसले नाही इथं. तिच्याकडे दाव आहे, नुसते आरडती ती. खा इथंच. पळतात इतक्या लांब कशाला जायचं तिकडं? घरी जायचं का लगे अर्ध्या तासात? आपली ही जी शेळी ना, ए मारिती का ग? याल्यापासून लयच कुचामलेवानी झाली गाड्या. तुम्हाला जी म्हणलं नाही कासावाली, तिलाच आहे ना काय नजरच लागली वाटतं कोणीच तरी. तिला आहे ना लयच खात पेत नाही, थोडीफारच खाती. तिला आता ते प्रोटीन वगैरे चालू करावं लागेल. ताप बीप आहे का ते बघावं लागेल आधी. गरम तर नाही जळत बरं का शरीर, पण तरी बघावं लागेल.
आहे थोडा ताप दिसतो जे गोळ्या वगैरे द्यावं लागते ना गाड्या. हे कशा फ्रेश दिसतात तसे दिसानाच फ्रेश. ही एक आणि ती एक, त्या दोन्ही पण आलेल्या आहेत ना. पुढे गेले दोन्ही पण आलेल्या आहेत ना, त्यांनाच जरा प्रॉब्लेम आलाय तो. ही इकडे येते कशी उभं राहिली कोचांबल्यावानी. ये ना बाहेर आहे. तू आहे का ती आहे? तुझे शिंग तुटलेली. चला कशी गळाल्यावानी झाली. एका टायमाचंच देत होतो बरं का मी तिला हे. आता दोन्ही टायमाला चालू करतो म्हणजे दोघीला बी ना शरीरात जे कमी पडलंय का ते भेटून जाईन त्या खाद्यातून. ओके मध्ये एकदम. मला अजून काय आपल्या वावरातले 2 भुसाचे ढिगलं उचलून न्यायचे. एक तर गौरी खाऊ राहिली काय माहिती संपत्ती काहीच. चला भाऊ मी चालवल्या शेळ्या आता. खालचा एक ढिगल आहे वरचा एक ढिगल आहे आणि आपल्याला आहे ना ट्रॉली लवकरच नेट करावं लागेल कारण की खत पण व्हायचं आहे वावरात. ही शेळ लय पळत त्याच्यामुळे बघ कसा गठ्ठा करावा लागतो हाताला लय काचत ती ओढी ती ना. ट्रॉली नेट करावं लागेल पहिली मग खत आणून हे करावं लागेल. चल गौरे चल. ते पोकळ काय खाती काय माहिती बाबा. चला वाकशी ओढी ती वाकशी ओढी. चला हळू 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 आता आणल्या भो घरी. इथं बोकड आजू का भूक लागली त्याला. आता बांधून टाकतो पाणी पिलं का. सोडलं भो गौरीला. आता वाजले 4. अवघड झाले. ओय शेळी इथं काय खाती. माझी आत्ता नजर गेली बाबा इथं एक अंड आहे. आता हिने माराव नाही फक्त मला. बाहेर चाल. बदक द्यायला लागले कोंबडे द्यायला लागले मला तेच कळा नाही. एवढं बारीक बारीक अंड कोणती कोंबडी देते नेमकी. पण चला द्यायला तर लागल्यात. लयच बारीक आहे पण होईन नीट मोठं होईन जरा तर काही दिवसांनी. अजून परत एक अंड दिलं. इकडं कोण आहे कुत्री. वरच नाव द्या सोडून. चल रे. सगळा बाहेर जाऊन बसवतोय. दर आहे आज परत एक दिला अंड. मग म्हणतोय बदकानीच दिलंय ते अंड. ए पाठ्या जायचं होतं गेल तरी. हा हे नुसतं याला मारायचं म्हणा. अरे हा बस झालं बस खाली आता. एवढंच बाबा मोटर चालू करा ना. याच्यात पाणी भरून घेतो. हे बदकाची पिल्लं लय वाट बघू राहिलेत. काय पाहिजे ग. काय पाहिजे. नको घास नको तिला. अजून वेळ आहे तिला. अजून 1-2 महिने नको घास तिला. चला झालंय सगळं आवरून मस्तपैकी. हौद भरायचंच राहिला बघ. काय मस्त सनसेट झालाय वरती बघा. काय मस्त झालाय. चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपवू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.